नमस्कार. सातारा आवाजच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो. स्वर्गीय क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालय सातारा या ठिकाणी गोरगरीब रुग्णांची सेवा अविरतपणानं सुरू आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीच्या रुग्णसेवा या ठिकाणी मिळत आहेत. विशेषतः तज्ज्ञ डॉक्टरांअभावी आधीच येथील रुग्णांचे हाल बेहाल असताना आता रुग्णांना औषध मिळवण्यासाठी देखील कसरत करावी लागत असल्याचं दुर्दैवी चित्र आहे. या अनुषंगानं खरं तर राज्य शासनाच्या वतीनं वारंवार जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णांना अल्प दरामध्ये किंवा मोफत स्वरूपात मिळणाऱ्या औषधांना खरेदी करण्यासाठी आता जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या परिसरातच जेनरिक मेडिसिन स्टोअर सुरू करून दिले असल्याचं चित्र दिसून येत आहे. आजपर्यंत जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या परिसरामध्ये कोणत्याही स्वरूपामध्ये जेनरिक मेडिसिन असो अथवा अन्य मेडिसिन स्टोअर असो याला कधीही परवानगी दिली जात नव्हती. मात्र आता एका GRच्या माध्यमातून हे जेनरिक स्टोअर उपलब्ध करून दिले असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयातील औषध निर्माण विभाग तसेच जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून देण्यात आलेली आहे. वास्तविक स्वरूपात यामध्ये आमचा कोणताही अधिकार नाही, या संदर्भात कोणताही निर्णय घेण्याचं दायित्व आमच्याकडे नसल्याचा निर्वाळा जिल्हा शल्यचिकित्सक यांनी बोलून दाखवला आहे. मात्र सातारा जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना रुग्णसेवा देत असताना खरं तर विनामूल्य सेवा ही जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये मिळत असल्यामुळं सर्वसामान्य गोरगरीब रुग्ण या ठिकाणी मोठ्या संख्येने येत असतात. वेळ परत्वे त्यांना उपचाराच्यासाठी लागणारी औषधं ही बाहेरून खरेदी करून आणावी लागत असल्याचं नामुष्की खरं तर त्यांच्यावर ओढवली जात असते. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये निधीची तरतूद होत असते. मात्र या निधीचं होतं काय असा देखील आता प्रश्न उपस्थित झालेला आहे. सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या परिसरामध्ये सध्या एका GRच्या माध्यमातून सुरू झालेलं जेनरिक मेडिसिन स्टोअर हे आता चर्चेचा मुद्दा ठरत आहे. चिठ्ठीमुक्त औषध अभियान या अभियानालाच हरताळ फासला का असा देखील आता प्रश्न उपस्थित झाला आहे. वास्तविक स्वरूपात जेनरिक मेडिसिन मध्ये ही शासकीय सवलतीमध्ये खरं तर औषधं मिळतात, मात्र ती पुरेशी आहेत का? मेडिसिन स्टोअर असून देखील जर बाहेरूनच औषधं आणावी लागत असतील तर हे मेडिसिन स्टोअर या जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या परिसरात उभारण्याचा घाट नेमका कशाचा, यामध्ये कोणाला फायदा असा देखील प्रश्न आता सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांकडून विचारला जात आहे.